मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल 6 दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारा एक सोजवळ चेहरा. पडद्यावर नेहमी हसणारी आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सीमा देव. पण एका सुपरहिट अभिनेत्रीनं आपल्या करिअरच्या ऐन शिखरावर असताना अचानक अभिनयाला रामराम ठोकला. असा कोणता प्रसंग घडला होता ज्यामुळे त्यांनी कायमचा कॅमेरा सोडला? आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबानं याबद्दल काय सत्य सांगितलं? चला जाणून घेऊया सीमा देव यांच्या आयुष्याची ही पडद्यामागची कहाणी. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ होतं. एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या सीमाजींना खरं तर अभिनेत्री बनायचंच नव्हतं. त्यांना एक शिक्षिका व्हायचं होतं. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. 1957मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांचा निरागस चेहरा आणि सहजासहजी होणारा अभिनय यांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, सुवासिनी यांसारखे मराठी चित्रपट असोत किंवा हिंदीतील आनंद, कोरा कागद आणि कोशिश, प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. चित्रपटांच्या सेटवरच त्यांची भेट अभिनेते रमेश देव यांच्याशी झाली. या भेटीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झालं. रमेश देव आणि सीमा देव ही जोडी पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांची आवडती जोडी बनली. सगळं काही छान सुरू असताना अचानक सीमा देव चित्रपटांपासून दूर गेल्या. त्यांनी अभिनय का सोडला? यामागचं खरं कारण त्यांच्या सून स्मिता देव यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. झालं असं की एका चित्रपटासाठी सीमाजींनी महिनाभर प्रचंड मेहनत घेतली होती. रोजचं शूटिंग, प्रवास आणि थकवा असूनही त्यांनी पूर्ण समर्पणानं काम केलं. पण जेव्हा चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि त्यांनी थिएटरमध्ये स्वतःचा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ज्या भूमिकेसाठी त्यांनी इतके कष्ट घेतले होते, ती भूमिका चित्रपटातून जवळजवळ पूर्णपणे कापण्यात आली होती. पडद्यावर फक्त त्यांचा एक छोटासा लाँग शॉट उरला होता. त्या दिवशी चित्रपटगृहातून बाहेर पडताना सीमाजींनी अत्यंत शांतपणे एक वाक्य उच्चारलं, माझ्या मेहनतीची किंमत जर एवढीच असेल तर यापुढे मी काम करणार नाही. तो कोणताही राग नव्हता, तर एका स्वाभिमानी कलाकाराच्या मनातील दुःख होतं. आणि त्या दिवशी घेतलेला निर्णय त्यांनी आयुष्यभर बदलला नाही. चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ कुटुंबाला दिला. घर, मुलं, नातवंड आणि स्वयंपाक यामध्येच त्या आनंद शोधू लागल्या. मोठ्या पडद्यावरील एवढी मोठी स्टार घरात मात्र अगदी साधी गृहिणी म्हणून वावरत असे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या अल्झायमर या आजारानं त्रस्त होत्या. 2 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे पती रमेश देव यांचं निधन झालं आणि पाठोपाठ 24 ऑगस्ट 2023 रोजी सीमा देव यांनीही या जगाचा निरोप घेतला. सीमा देव आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचा साधेपणा प्रेक्षकांच्या मनात नेहमी जिवंत राहील. तुम्हाला सीमा देव यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.